मिरज तालुक्यातील एरंडोली येथे दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेततळ्यातील मासे मृत्युमुखी पडलेत। एरंडोली येथील शेतकरी माणिक पाटील यांनी शेतात शेततळे केले। या शेततळ्यात गावातील विहिरीतून पाणी आणले जाते। त्यांच्या गावातील विहिरीजवळ डेअरी प्लांट आहे। या डेअरी प्लांटचे केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी जमिनीत मुरवले जाते। त्यामुळे विहिरीत सुद्धा दूषित पाणी झाले आणि तेच पाणी शेततळ्यात जमा होत असल्यामुळे या दूषित पाण्यामुळे शेततळ्यातील मासे मृत्युमुखी पडले असल्याचा आरोप माणिक पाटील यांनी केला आहे। याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली आहे, मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। माणिक पाटील एरंडोली इथं आपल्या शेजारी आपले डेअरी प्लांट आहे। डेअरी प्लांटमुळे माझ्या विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे। खराब असल्यामुळे मी ग्रामपंचायतमध्ये तक्रार केली, पण ते दखल काय घेतली नाही, कुणी काय घेतली नाही। मी सगळं पाणी टेस्टिंगला दिलं, सगळं झालं। त्याच्यानंतरनं मी माझ्या वर शेत आहे, माझं जवळजवळ 7 एकर शेत आहे। 7 एकर शेतात तिथं शेततळं केलेलं आहे। त्या शेततळ्यामध्ये पाणी सोडलं काल आणि आज 2 दिवस पाणी सोडलं। त्या 2 दिवस पाणी सोडल्यामुळं माझ्या तळ्यातली सगळी मासे मरून पडली आणि ते केमिकल आणि ह्याच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे सगळं। त्यामुळं त्याची काहीतरी दखल घ्यावी ही विनंती। माझ्या खालच्या विहिरीच्या ह्याच्यामधून पाणी येतं ह्याच्यामध्ये शेततळ्यामध्ये। माझं इथं कुठं दुसरं काही नाही। ते पाणी टाकल्यामुळे हे पाणी दूषित झालं आणि तिथं काय झालं, शेजारी असल्यामुळे 100 फुटा असल्यामुळं ते पाणी माझ्या विहिरीमध्ये मुरले आणि ते विहिरीचं पाणी अगदी जनावरसुद्धा पाणी पित नाहीत। म्हणताना मी काय केलं, टँकमध्ये सोडायचं म्हणून हे केलं आणि तिथं ते असं नुकसान माझं हे झालेलं आहे आणि ते जरा बघायला पाहिजे। मी सगळं हे केलं, ग्रामपंचायतला दिलं, त्यांनी काय दखल घेतलं नाही, काय नाही, असं हे झालेलं आहे।